उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर सर्जेराव मेटेजी, रवी काळेजी, संतोष देशमुखजी, प्रमोद जाधवजी, बालाजी गाडेजी, कैलाश पाटीलजी, अनूप शेळकेजी, गोविंद बोराडेजी, बादल शेखजी, गोविंद पाटीलजी, पदम पाटीलजी आणि रघुनाथ शिंदेजी व इतर मान्यवर, आणि ज्यांच्या प्रचारार्थ ही भव्य सभा आज इथं होत आहे ते माझे धाकटे बंधू आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज भैया. ज्या व्यक्तीला लहानपणापासून मी फक्त धीरज म्हणायचो, आवाज येत नाहीये, आता तुमच्यामुळे मला धीरज भैया म्हणावं लागतंय, तरी हरकत नाही. लय भारी आहे धीरज भैया. खरं म्हणजे हा समोर जो जनसागर आहे ही खरं म्हणजे लीड आहे, लीड. कारण पूर्वी म्हणाल्यासारखं की काल जो महिला मेळावा झाला त्यात विजय निश्चित झाला होता. ही जी सभा आहे ती धीरज विलासराव देशमुख यांच्या लीडची सभा आहे. धीरज भैया, हा जो जनसागर आहे ही खरं म्हणजे पावती आहे, पावती. ही पावती आहे तुमच्या कामाची. ही पावती आहे जी तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जो संघर्ष करताय त्या श्रद्धेची पावती आहे. विरोधी पक्ष नेहमीच तुम्ही त्यांच्याकडे जावं म्हणून येता, ही पावती आहे तुमच्या निष्ठेची. ही पावती आहे लातूरच्या स्वाभिमानाची. आणि हा जो स्वाभिमान तुम्ही राखताय हा फक्त स्वतःचा नव्हे, हा विलासराव देशमुख साहेबांचा नव्हे, तर इथं जो प्रत्येक मतदार आहे त्यांचा स्वाभिमान राखण्याचं काम धीरज तुम्ही करताय, याचा मला अत्यंत अत्यंत अभिमान आहे. खरं म्हणजे काय झालं, बसा बसा, समोरचे खाली बसा. आता खरं एवढं चांगलं भाषण धीरजनी केल्यानंतर आता मी काय बोलावं ह्याच्यात मला कळत नाहीये. नाही, अहो बोलतो 100% बोलतो, पण आता सगळं लय भारी कार्यक्रम धीरजनी केल्यामुळे खरं म्हणजे लोकांच्या प्रश्न सोडवण्याची जी जबाबदारी असते, गेल्या वेळेस मी भाषणात म्हणालो होतो की हा आपला गडी आहे, या गड्याला तुम्ही मतदान करा, हा नेहमी तुमच्याबरोबर राहील. आणि 1,00,000 मतांनी तुम्ही त्यांना विजयी केलं होतं. गेले 5 वर्ष इतक्या प्रामाणिकपणे धीरजनी काम केलंय. सतत मुंबई असो, लातूर ग्रामीण असो,
मी पाहिलंय, आम्ही घरी असताना सुद्धा मला म्हणायचे, दादा मी चाललोय गावाकडे, कार्यक्रम आहे, लोकांची कामं करायचे, झडतायत ते. ही जी मनाची चळवळ असते ना, की लोकांचं आपल्याला काम करायचं आहे, लोकांच्या डोळ्यातले अश्रू आपल्याला पुसायचे आहेत, आपल्या आई बहिणींचा जो त्रास आहे तो कमी करायचा आहे. आज आपले युवक लातूर पॅटर्नमध्ये शिक्षण घेत आहेत, पण रोजगार आहे का तुमच्या हाताला? आज रोजगार द्यायची जबाबदारी कोणाची आहे? ही सरकारची जबाबदारी आहे. आहे का तुमच्याकडे रोजगार? पिका पाण्याला भाव आहे का? अहो काय की येत्या 20 तारखेला जे बटन तुम्ही दाबणार आहात ना, खरंच म्हणाले की ह्यात एक आमदार तर होणारच आहे. आता जे विरोधक आहेत ते पण आमदार आहेतच, त्यांना या बटनची गरज नाही. 2-2 आमदार तर मिळतीलच तुम्हाला एका बटनमध्ये. खरं म्हणजे ह्यावेळेस, गेल्या वेळेस 1 लाखाची लीड होती, पण ह्यावेळेस एवढ्या जोरात बटन दाबा, एवढ्या जोरात बटन दाबा की पुढच्या वेळेसचं डिपॉझिट आत्ताच जप्त झालं पाहिजे त्यांचं. काही काळजी करू नका. लोकसभेला जे वारं होतं, आता विधानसभेला कसं आहे, झापूक झुपूक वारं झालेलं आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. आता समोर गुलीगत धोका आहे, सावधान रहा, त्या धोक्याला बळी पडू नका. आपला उमेदवार चांगला आहे. नाही आता बुक्कीत नाही, आता बटनांनी टेंगूळ द्यायची बारी आलेली आहे. ईव्हीएम वर 20-25 नावं तर आहेत, पण विकासाचं आणि कामाचं एकच नाव आहे, 1 नंबर. आणि 1 नंबर धीरज विलासराव देशमुख. सातत्याने तुमच्यासाठी झटतायत, तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी ते काम करतायत. आणि भाषण काय करतात राव. 1 नंबर. अमित भैया इकडे 1 नंबर, धीरज तिकडे 1 नंबर. आम्ही जिथं आहोत तिथं बरं आहोत. कृष्ण म्हणाले होते, कर्म हाच धर्म आहे. काम करत राहणे म्हणजे कर्म करणे, आणि कर्म करत राहणे म्हणजे धर्म करणे. जो काम करतो प्रामाणिकपणे, त्याला खरंच तो धर्म केल्यासारखा वाटतो. पण जे काम करत नाहीत त्यांना गरज पडते धर्माची. सगळे म्हणतात धर्म धोक्यात आहे, प्रत्येक पक्ष म्हणतो धर्म धोक्यात आहे, की धर्माला वाचवा, धर्म बचाव. अहो आमचा धर्म आहे, आमचा धर्म प्रिय आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म प्रिय असलाच पाहिजे. जे लोक म्हणतात तुम्हाला की धर्म बचाव, जो पक्ष म्हणतोय तुम्हाला की धर्म बचाव, धर्म धोके में है, खरं म्हणजे ते धर्माला प्रार्थना करतायत की आमचा पक्ष धोक्यात आहे, तुम्ही आम्हाला वाचवा. काही गरज नाही भूल थापायला, बळी पडायची. त्यांना पहिलं म्हणा धर्माचं आम्ही बघून घेतो, आमच्या कामाचं सांगा तुम्ही. धर्माचं आम्ही बघून घेतो,
आमच्या पिकअप आणायला तुम्ही काय भाव देताय ते सांगा. धर्माचं आम्ही बघून घेतो, पण आमच्या आई बहिणी या सुरक्षित आहेत का नाही ते सांगा. येणाऱ्या 20 तारखेला इथं म्हणालेत की फार मोठी जबाबदारी अमित भैयांवर येणार आहे. ही आपली अपेक्षा तर आहेच, त्यांच्यामध्ये सामर्थ्य तर आहेच 100%. आणि मला असं वाटतं की असा जर आपल्याकडे उमेदवार असतील, अमित भैया, धीरज भैया, आणि ह्या वेळेस हे जे वादळ येणार आहे, कुणाच्याही मनात शंका नाही की सरकार महाविकास आघाडीचंच येणार आहे. तुमच्या बटनमध्ये ताकद आहे. ओ अहो अण्णा, दिसतंय तुम्ही मला, तुमचा पंजा भारी आहे. तुमचा पंजा भारी, माझा पंजा भारी, सगळ्यांचा पंजा लय भारी. खरं म्हणजे हा युवक मेळावा आपण प्रत्येकाने आपल्या गावात जावं. इथे बूथवर काम करणारे बरेचसे युवक मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यांना मी प्रामाणिकपणे सांगतो, उरलेत फक्त 10-12 दिवस, 10च दिवस, आणि या 10 दिवसात बऱ्याचशा अफवा, भूलथापा ह्या तुमच्या समोर येतीलच. परंतु गाफील राहू नका. आता गाफील राहायचं नाही. 1 लाखाची लीड विसरून जायची, आता त्याच्या पुढे आपल्याला झेप घ्यायची. आणि म्हणून बूथवरती प्रत्येक जण कृपया आपल्या आपल्या भागात किती किती मतदार आहेत, रिक्वेस्ट करत नाही हो साहेब, रिक्वेस्ट करत नाहीये मी फक्त आपल्याला भाऊ म्हणून सांगतोय की हे आपलं काम आहे. आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे केलं पाहिजे, तरच आपलं जे स्वप्न आहे की पाठीमागची लीड आपल्याला मोडायची आहे ते पूर्ण होईल. म्हणून गाफील राहू नका. प्रत्येक जण आपल्या आपल्या बूथवर जा. आपल्या आपल्या बूथवर काय काय मतदाराची यादी असेल त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगा तुम्ही. आणि मतदानाच्या दिवशी सगळ्यांना प्लीज कृपया मतदान केंद्रावर घेऊन या आणि मतदान करून घ्या. ती जबाबदारी पाळा. 1 दिवस नंतर धिंगाणा करूया आपण, विजयाचा गुलाल उधळायला आपण सगळे तयार राहायला पाहिजे. पण त्यापूर्वी बरंच काम बाकी आहे. इथं परत एकदा आपण सगळे आलात. एक चांगलं भाषण धीरज भैयांकडून आपल्याला ऐकायला मिळालं. एक चांगली साथ तुम्हा सगळ्यांकडून देशमुख परिवाराला लाभली. आज देशमुख साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. देशमुख साहेबांचे जे आदर्श आहेत, जे विकासाचं ध्येय आहे, तेच पुढे घेऊन जाण्याचं काम अमित भैया आणि धीरज भैया हे दोघंही करत आहेत. तर कृपया 20 तारखेला आपण सर्वांनी जोरदार मतदान करा आणि मताधिक्याचा एक नवीन रेकॉर्ड लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मध्ये झाला पाहिजे. एवढंच बोलू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. होऊ घातलेल्या विधानसभेच्या अनुषंगाने हा एक प्रचंड असा युवकाचा जनसागर
जो आज इथं आलेला आहे, ह्या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण आपल्या सर्वांचे लाडके, लातूरची शान, गेल्या विधानसभेमध्ये जेव्हा ते आपल्या प्रचारात येत होते तेव्हा ते हे सांगून गेले, आपला विचार भारी, आपला पक्ष भारी, आपला हात लय भारी. आणि 5 वर्षानंतर आज परत ते आपल्याला संबोधित करणार आहेत. ते आता महाराष्ट्राचे बिग बॉस आदरणीय रितेश विलासराव देशमुख व्यासपीठावर उपस्थित सर्जेरावजी मोरे, जगदीशजी बावणे, रवींद्रजी काळे, ज्यांचं आत्ताच आपण मनोगत ऐकलं ते बालाजी गाडे, कैलासजी पाटील, संतोषजी देशमुख, गोविंद बोराडे, अनुपजी शेळके, प्रदीपजी राठोड, शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलासजी पाटील, गोविंद पाटील, बादल शेख, दिनेश नवगिरे, प्रदम पाटील, महेंद्र भादेकर, ज्यांचं खुमासदार भाषण मी आज पहिल्यांदाच ऐकलं, त्यांना हा व्यासपीठ युथ काँग्रेस मिळवून दिला, ते आपल्या सर्वांचे लाडके रघुनाथ शिंदे, रणजितजी पाटील, शेषरावजी हाके, दीपक राठोड, गजेंद्र चव्हाण, परमेश्वर सूर्यवंशी, रेणापूरचे तालुका प्रमुख शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, इथं उपस्थित सर्वच मान्यवर, माझे सर्व सहकारी, इथं आपण आलेले आमचे सर्व स्नेही, खऱ्या अर्थानं ज्यांच्या मुळे मला ही उमेदवारी मिळाली, ते माझ्या या ग्रामीण भागातला हा माझा बहादर मतदार. गेल्या वेळेस आपल्या आशीर्वादानं, आपल्या पुढाकारानं, आपल्या हट्टानं काँग्रेस पक्षाने, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पहिल्यांदा 2 सख्खे भाऊ एका निवडणुकीमध्ये उभ्या करणे, एका घरामध्ये 2 विधानसभेचे तिकीट एकाच निवडणुकीला देण्याचं धाडस केलं. आणि ते तुमच्या सारथ्यानं आपण ही जागा लाखाच्या फरकानं जिंकू शकलो आणि काँग्रेस पार्टीला दाखवू शकलो की आपण आम्हाला दिलेली जबाबदारी आम्ही नीटपणाने पार पाडली. सुदैवाने 19 मध्ये महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राला मिळाली. त्यावेळेस आपण वेगवेगळे लढलो होतो. शिवसेना भाजपची युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी. पण कुठेतरी महाराष्ट्राला एक बदलाची गरज होती. भाजपला रोखलं पाहिजे, महाराष्ट्रापासून दूर ठेवलं पाहिजे. म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि आदरणीय सोनियाजी गांधींच्या आदेशावरून उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंना आम्ही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केली. आणि पहिला निर्णय जर कोणता महाविकास आघाडी सरकारने घेतला असेल तो ह्या महाराष्ट्राच्या जनतेच्या, शेतकऱ्यांचा कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. आमची बांधिलकी महाराष्ट्राच्या जनतेची आहे, आम्ही हे दाखवून दिलं. एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवण्यात आला. पण अडचण अशी झाली की लगेच 6 महिन्यामध्ये आपल्या सर्वांवर करोनाची महामारी आली. आणि त्याही काळामध्ये आपले आदरणीय नेते अमित विलासराव देशमुख साहेब, त्यांना लातूरचं पालकमंत्री पद होतं, वैद्यकीय शिक्षण विभाग त्यांच्या हातामध्ये होता. आणि ही सगळी व्यवस्था जी करोनाच्या काळामध्ये प्रत्येक हॉस्पिटल जे महाराष्ट्र शासन चालवत होतं, किंबहुना प्रत्येक हॉस्पिटलची बेड, नर्स पुरवठा असेल, औषध पुरवठा असेल, आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून ते काम होत होतं. आणि अतिशय चांगलं काम उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबांनी त्या काळात केलं. महाविकास आघाडी सरकारनं केलं. प्रत्येक आमदाराला आपापल्या मतदारसंघामध्ये, तो सत्ता पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो, समान वागणूक, महाराष्ट्राची जनतेची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारवर होती. आणि WHO सारख्या जागतिक ऑर्गनायझेशननं देखील की भारत देशामध्ये जेवढे राज्य आहेत
त्याचं आकलन केलं, त्यांची त्यांची व्यवस्था बघितली. करोना मॅनेजमेंटमध्ये सर्वात अधिक चांगलं काम, पारदर्शक काम कुठल्या राज्याने केलं असेल तर तो हा आपला महाराष्ट्र राज्य होता, हे लक्षात ठेवलं पाहिजे. थोडं मागे जाऊन विचार करा की ज्या पद्धतीचं राजकारण आजच्या काळामध्ये चाललेलं आहे, महाविकास आघाडी सरकार खाली खेचण्याचं काम, महाविकास आघाडी सरकारला षड्यंत्र करून पाडण्याचं काम, संविधानाच्या बाजूने न राहता असंवैधानिक काम करून महाविकास आघाडी सरकार पाडली गेली. कशी पाडली तुम्हा सर्वांना माहिती आहे. इथं गाड्यांनी सांगितलं की 30 सेकंड आजकाल फार महत्वाचे झालेले आहेत. आणि त्यावेळेस एक रील, काय झाडी काय डोंगर, एकदम. पण तुमच्या त्या एका ओकेमुळं काय काय झालं. तुम्ही महाराष्ट्राला धोका दिला, तुम्ही महाराष्ट्राची गद्दारी केली. महाराष्ट्रामध्ये चांगलं चाललेलं सरकार तुमच्या ह्या कृत्यामध्ये पडलं. आदरणीय उद्धव साहेबांना त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागला. आणि त्याच्यानंतर गेली 2.5 वर्ष ही महायुतीची सरकार एका अदृश्य शक्तीमुळं इथं कार्यरत झाली. आणि काय काय केलं त्यांनी या काय 2.5 वर्षामध्ये, कुणासाठी विकास केला, त्यांचा वैयक्तिक विकास झाला त्याच्यामध्ये मला जायचं नाही. कुणाला किती मिळाले, कुणी काय केलं. तुम्हाला जनतेने निवडून दिलं होतं. जनतेने तुम्हाला जबाबदार एक आमदार म्हणून आपापल्या मतदारसंघातून निवडून पाठवलं होतं. त्या विधिमंडळामध्ये ह्यासाठी पाठवलं होतं, त्या पवित्र स्थानी ह्यासाठी पाठवलं होतं की तुमच्या माध्यमातून आपापल्या भागातले प्रश्न सुटतील, आपल्या लोकांच्या अडचणी सुटतील, आपला गावगाडा चांगल्या पद्धतीने चालेल, आपल्या गावामध्ये विकास होईल, आपल्या लोकांच्या हाताला काम मिळेल, आपला शेतकरी सुखावेल. पण तुम्ही असं काही केलं नाही. तुम्ही काय केलं? जे महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक उद्योगपत्याला बोलून त्याच्यासोबत समंजस करार केले की एकदा कोरोनाचे काळानंतर जेव्हा आपण परत पूर्णतः काम सुरू करू, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न होता. महाराष्ट्राच्या तरुणांची आस जो भ्रमनिरास युतीच्या काळामध्ये झाला होता, महाराष्ट्राचा दर्जा जो खालवत होता त्याला वर आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती, मोठे उद्योग आपल्या भागामध्ये आले पाहिजेत, ह्या भूमिकेतून महाविकास आघाडी काम करत होतं. आणि यांनी आल्या आल्या अदृश्य शक्तीने महाराष्ट्रामधून हे सगळे महाराष्ट्राच्या तरुणांच्या हाताला लागणारं काम त्या शक्तीने दुसऱ्या राज्यामध्ये पाठवण्याची व्यवस्था केली. प्रत्येक तो उद्योग जो महाराष्ट्रामध्ये येणार होता, मग तो वेदांत फॉक्सकॉनचा उद्योग असेल 54,000 कोटीचा, टाटा एअरबस 22,000 कोटी, बल्क ड्रग पार्क 30,000 कोटी, मेडिसिन डिव्हाइस पार्क 500 कोटी, मग सिंधुदुर्गचा मध्ये होणारा पाणबुडी प्रकल्प असेल, नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी असेल, डायमंड मार्केट असेल, आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र असेल, अनेक असे उद्योग जे महाराष्ट्रामध्ये उद्योग निर्मितीसाठी किंवा रोजगार निर्मितीसाठी कामाला आले असते, ते सर्व उद्योग बाजूच्या राज्यामध्ये पाठवण्याचं काम प्रामाणिकपणे त्यांच्या आकाचा फोन यायचा. आपण अलादीनची स्टोरी ऐकली असेल, त्याच्यामध्ये जिनीला बोलवून काहीतरी घासलं तर जिनी बाहेर येत होता. इथून फक्त फोन येतोय, इथला जिनी उठतो, बोलो मेरे आका. आकाने बोललं, जिनीने इच्छापूर्ती केली. इच्छापूर्ती तुमची झाली पाहिजे, तुमच्या हाताला काम पाहिजे होतं, तुम्ही ते मागितलं होतं. शेतकऱ्यांनी हमीभाव मागितला होता, महिलांनी सुरक्षता मागितली होती. यांनी काय दिलं? उद्योगाचं तर मी सांगितलंच. गेली 11 वर्ष तुमच्या सर्व आमच्या शेतकरी बांधवांच्या फोनवर एक व्हिडिओ क्लिप आहे का नाही आहे?
एक नागपूरला दिंडी निघाली होती. त्या दिंडीमध्ये ज्यांनी ती दिंडी काढली होती ते आज सत्तेमध्ये आहेत. त्यांचं सरकार दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आहे. त्यांच्या हातामध्ये अदृश्य शक्ती, महाशक्ती ते म्हणतात आहे. पण जो भाव तुम्ही शेतकऱ्यांसाठी मागितला होता, तुमचं सरकार आल्यानंतर, तुम्ही ह्या राज्याच्या उच्चतम पदावर असल्यानंतरही आज तुमचं सरकार, तुमचे कृषी मंत्री काय सांगतात की सोयाबीनला 4,800 हमी भाव दिला पाहिजे. इथं बाजार समिती संचालक बसलेले आहेत. बाजारामध्ये आज एकही सौदा त्या भावानं होत नाही. एकही खरेदी केंद्र ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या चालू नाहीये की जिथं ह्या तरी भावानं सोयाबीनची खरेदी होत असेल. मग कशासाठी सरकार पाहिजे तुम्हाला? तुमच्या हातामध्ये सत्ता असताना तुम्ही काय करताय लोक पाहतायत. 4,800 भाव परवडतो का कुणाला? शेतकऱ्यांनी वर्ष ही मागणी केली. 10 वर्ष केंद्रातलं सरकार त्यांचं, राज्यामध्ये 10 पैकी 7.5 वर्ष सरकार त्यांचं, पण शेतकऱ्याच्या मागण्या मात्र पूर्ण होत नाहीत. मध्ये थोडाफार काळ सोयाबीनच्या भावाने उच्चांक गाठला होता, तर तेही यांना बघितलं नाही. लगेच केंद्राने एक निर्णय घेतला आणि सोयाबीनचे भाव पाडण्याचं काम त्या सरकारनं केलं. अनेक असे धोरणं त्यांनी घेतली की ज्याच्यातून शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळूच शकत नाही. लोकसभेमध्ये आपण त्यांना दाखवलं लातूरची काय ताकद आहे, लातूरची काय किमया आहे. महाराष्ट्र जेव्हा लोकांच्या डोळ्यासमोर असतो, महाराष्ट्राचं हित जेव्हा लोकांच्या डोळ्यासमोर असतं, तर केंद्राच्या सरकारला देखील आपण दाखवलं की 48 पैकी ते म्हणत होते 45 पार. आम्ही सर्वांनी म्हणलं बस कर यार, आपकी बार महाविकास आघाडी 30 पार. आपण करून दाखवलं. शेतकरी आंदोलन करतात. जवळपास दिल्लीच्या बॉर्डरवर 700 शेतकऱ्यांनी आपले बलिदान दिले, तरी या सरकारनं त्यांच्याकडे बघितलं नाही. ते काळे कायदे त्यांना मागे घ्यावे लागले, तरी शेतकऱ्यांना ते भाव देऊ शकत नाहीत. भाव त्यांना द्यायचाच नाहीये. एकीकडे ते जेव्हा सांगतात की भाव जर शेतकऱ्यांना दिले तर महागाई वाढणार आहे. ह्याच्यामधलं यांचं दुटप्पीकरण आपण पाहिलं पाहिजे. आपण सर्व तरुण आहोत, आपण सुशिक्षित आहोत. मीडियाच्या माध्यमातून जे आपल्या समोर येतं ते आपण बघितलं पाहिजे. लोकांना त्याच्यामधून जनजागृती केली पाहिजे. ग्राहक वर्गाला सांगितलं जातं की शेतकऱ्यांच्या मालाला जर भाव वाढला तर तुमची महागाई वाढेल. पण आज माझा त्यांना प्रश्न आहे, आज सगळ्या लोकांना माहिती आहे 2014 मध्ये मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं. सोयाबीनचा महाराज भाव काय होता? 2013-14ला तोच होता 3.5, 4.5, आणि त्यावेळेस त्यांनी 6 मागितला होता. आज त्यांचं सरकार आहे 2024 मध्ये. त्यांचे सगळे लोक जे 6,000 भाव मागत होते सत्तेमध्ये आहेत, तरीही आज सोयाबीनला भाव तोच आहे. तर सोयाबीनचा भाव तर वाढला नाही, शेतकऱ्याला तर जादा मिळालं नाही. आपण सर्व शेतकरी पुत्र आहोत. बरं 2014 मध्ये तेलाचा भाव, आपण किराण्याला जात नाही म्हणून आपल्याला माहित नाही, 70 रुपये होता. तपासून बघा, गुगल करा कुणाकडे फोन असेल तर. आणि आज सोयाबीनचा भाव तेलाचा 170 झालेला आहे. सोयाबीनचा भाव तोच 10 वर्ष गेले, तेलाचा भाव 70चा 170 झाला. मग मधली नफेखोरी कोण करायला लागले? शेतकऱ्याला हे अडाणी समजतात. शेतकऱ्याला हे अडाणी समजतात. काम मात्र कुणाचं करतात? जोरात बोला. खरं आहे हो, ह्या देशामध्ये शेतकऱ्याच्या नादीच कुणी लागू नये. ज्याने ज्याने शेतकऱ्याचा नाद केला ना, या शेतकऱ्याने त्याचा करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे. महिलांची अवस्था आपल्या राज्यामध्ये काय आहे? सुरक्षित आहेत का महिला? आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत का? ग्रह खातं कुणाकडे आज?
भाजप महिलांना सुरक्षित ठेवू शकत नाही. भाजप शेतकऱ्यांना सुखाचे दिवस आणून देऊ शकत नाही. भाजप तरुणांच्या हाताला काम मिळवून देऊ शकत नाही. इथं उमेदवार कुणाचा आहे? माझ्या विरोधात उमेदवार कुठल्या पक्षाचा उभा आहे? मग त्याचा काय करायचंय? हात वर करून सांगा जरा. पण हे कसं शक्य आहे? आपापल्या बूथवर, जोपर्यंत तुम्ही तुमच्या बूथवर पोहोचणार नाहीत, लोकांच्या घरापर्यंत जाणार नाहीत, लोकांना हे सगळे मुद्दे पटवून देणार नाहीत, त्यांच्या फसव्या प्रचाराला, फसव्या घोषणाला कुणीही बळी पडायचं नाही. रोज भडीमार करणार आहेत. टेन्शन त्यांना आहे, आपण घेत नसतो. आपण कारण काय, परवाच आमच्या व्यासपीठावर श्रंगारे साहेब त्रेणापूरच्या सभेमध्ये म्हणाले होते की त्यांची उमेदवारी जाहीर झाली, काही लोकांना ऍडमिट व्हावं लागलं, डिस्चार्ज घेऊन उमेदवारी घेतली, आता परत तुम्हाला ऍडमिट करायचंय. व्यवस्था तुम्ही केली पाहिजे. एक पेपरची कात्रण माझ्याकडे आहे. कॅमेरा कुठे, जरा झूम करा. जे LED वर दिसते त्याला याला झूम करा. मी दाखवतोय तुम्हाला, वर पुढचं सांगतो मी. हा महाराष्ट्राची दशक भरतामध्ये झालेली पीछे हाट, हा मुद्दा यांनी मांडलेला आहे. आणि हे कुणी दिलेलं आहे? आवर्जून ऐका. पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेने निष्कर्ष सकल उत्पन्नाचा राज्यांचा वाटा उल्लेख केलेला आहे. म्हणजे दिल्लीचं सरकार त्यांचं आहे आणि महाराष्ट्राबद्दल त्यांच्याच सरकारच्या पंतप्रधानाच्या सल्लागारांनी हे आर्टिकल काढून पेपरला दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपले आदरणीय नेते, लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब 99 ला मुख्यमंत्री झाले. या आर्टिकलमध्ये असं लिहिलेलं आहे की 2020 मध्ये, म्हणजे 99 ला साहेब मुख्यमंत्री होते, त्याच्या पहिलेही युतीचं सरकार होतं, नंतर आपलं सरकार आलं. तर 2020 मध्ये जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राचं उत्पन्न किंवा टक्केवारी चा वाटा हा देशाच्या आर्थिक ह्याच्यामध्ये 13% होता आणि 23 मध्ये तो 13चा वाढून 23 पर्यंत तो 13.3% झाला. पण महत्वाचं हे आहे की 2000 मध्ये ते 2010 पर्यंत हा टक्का महाराष्ट्राचा 12 पासून 15% वाढवण्याचं काम त्या काळातल्या आपल्या आघाडी सरकारनं केलं, आपल्या नेतृत्वानं केलं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्या काळात झालेली रोजगार निर्मिती असेल, संस्थात्मक जाळं असेल, सहकार क्षेत्र असेल, असं एकही क्षेत्र नव्हतं की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र मागे होता. महाराष्ट्र देशामध्ये सगळ्याच्या पुढे राहण्याचं काम नेहमी महाराष्ट्रानं केलं. आणि परत आपल्या सगळ्यांवर ती जबाबदारी आलेली आहे की महाराष्ट्र विकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला आपल्याला चांगलं मताधिक्य मिळवून द्यायचंय. आणि हे का मिळवून द्यायचंय की महाराष्ट्र विकास आघाडी आल्यानंतर आपण जे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत, तरुण मुलांच्या हाताला रोजगार निर्माण करण्याची मोठी साधनं, मोठे उद्योग आपण आपल्या भागामध्ये आणणार आहोत. महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी चांगले कायदे आपण आणणार आहोत. महाराष्ट्रातली सध्याची ढासळलेली परिस्थिती सुधारण्यासाठी ही निवडणूक लातूरची, लातूर ग्रामीणची, कुणाला तर आमदार करायची ही निवडणूक ती नाहीये मित्रांनो. ही निवडणूक महाराष्ट्राची आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजच्या नावानं, जय घोषानं आपण जे सुरुवात करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेल्या संविधानाच्या अधीन राहून हा लोकशाहीचा कारभार आपण सगळेजण करतो. सर्वांना समानतेने वागणूक, सर्वांचा समान हक्क, सर्वांना समान न्याय, सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी आपला महाराष्ट्र
आपल्या महाराष्ट्राची ही निवडणूक आहे. आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या मातीतले सैनिक आहात. ही जबाबदारी तुमची आहे. तुम्ही लिहिणार आहात महाराष्ट्राचं येणारं भविष्य. तुमच्या एका मतामध्ये एवढी ताकद आहे. तुमचं एक मत, जसं व्यासपीठावर पहिल्या वक्त्यांनी सांगितलं की पंजाचं जर बटन इथं दाबलं तर महाराष्ट्रामध्ये मुंबईचं सरकार तर बदलणारच आहे, पण दिल्लीपर्यंत तो आवाज जाणार आहे. कारण का दिल्लीमध्ये आपला काँग्रेसचा बब्बर शेर आदरणीय राहुलजी गांधींची ताकद आपल्याला वाढवायची. त्यांनी जी न्याय यात्रा काढली, त्यांनी जी भारत जोडो यात्रा काढली, आपल्या विचाराचे आपल्या साठी जे लढतायत त्यांचे हात बळकट करण्यासाठी लोकसभेमध्ये तर आपण खासदार पाठवलेच. आता लातूर जिल्ह्यातून 6 महाविकास आघाडीचे आमदार त्यांच्यासाठी आपल्याला द्यायचे आहेत की जेणेकरून उद्धव साहेब असतील, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय नाना पटोले असतील, राहुलजी असतील, यांची ताकद येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला वाढवायची आहे. अनेक येतील आणि अनेक जातील. कुणी येण्यानं कुणी जाण्यानं काँग्रेस पक्षाला फरक पडत नाही. का फरक पडत नाही? कारण काय, सामान्य माणूस, सामान्य माणसाचा विचार गाय वासरूपासून पंजापर्यंत देश स्वतंत्र होण्यापासून आज तागायत काँग्रेसनं हा देश एक संघ ठेवण्याचा विचार हा सामान्य माणसानं काँग्रेसला मजबूत केलाय. हा पक्ष, ही चळवळ ही सामान्य माणसाची आहे, शेतकऱ्याची आहे, कष्टकऱ्यांची आहे, महिलांची आहे, मजुरांची आहे, दीन दलित दुबळ्या दलितांची आहे. म्हणून काँग्रेसमध्ये कुणी येईल कुणी जाईल. लोकसभेमध्ये म्हणत होते महाविकास आघाडी इंडिया आघाडीचं वारं आहे. आता पुढे जर बघितलं तर हे वादळ आता थेट विधानसभेवर जाऊन धडकणार आहे. आणि कालच काही मोठ्या नेत्यांचं एक रील, परत 30 सेकंदावर एक रील आली. एक है तो सेफ है. बरोबर आहे. आपला बॅलेटवर नंबर काय? मतदान 1 नंबरवर करायचंय आणि सेफ व्हायचंय. एवढंच आहे. तेच आपला प्रचार करायला लागलेत. इथं आपण नंबर 1 ग्रामीणला, शहरामध्ये अमित भैया नंबर 1, निलंग्यात बी बहुतेक, निलंग्यात बी नंबर 1, शहरात नंबर 1, ग्रामीण नंबर 1, मराठवाड्यात नंबर 1, महाराष्ट्रात नंबर 1. आज तुमचा उत्साह पाहून, तुमचा जल्लोष पाहून, तुमचा निर्धार पाहून, काँग्रेस पक्षाची ताकद, काँग्रेसचा विचार, आज साहेब देखील वरून आपल्याला सर्वांना आशीर्वाद देत आहेत की ज्या काँग्रेससाठी मी अख्खी हयात दिली, माझा लातूरचा काँग्रेसचा कार्यकर्ता, माझा लातूरचा काँग्रेसचा तरुण हा माझ्या नंतर देखील काँग्रेसचा विचार त्याच जिद्दीनं ती जबाबदारी घेऊन येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. आणि साहेबांच्या शब्दामध्ये सांगतो, आता ही सर्व जबाबदारी ही तुमची आहे. 20 तारखेला 1 नंबरच्या बटन समोर, पंजा समोर बटन दाबून भरघोस अशा मताने मला आपण सर्वांनी विजयी करावं, परत एकदा आशीर्वाद द्यावे आणि तुमच्या सेवेमध्ये परत एकदा रुजू करून घ्या. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस.